नमस्कार. DAV मोयर पब्लिक स्कूल ऑनलाईन वर्गामध्ये तुम्हा इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांचे मी तुमची मराठी विषय शिक्षिका कीर्ती सेलोकर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मुलांनो, आपले सर्व पाठ आणि कविता अभ्यासून झालेले आहेत. आज आपण स्थूल वाचनाला सुरुवात करणार आहोत आणि या स्थूल वाचनाचे नाव आहे व्हेनिस. या स्थूल वाचनाचा भाग पहिला आज आपण अभ्यासणार आहोत. मुलांनो, व्हेनिस या स्थूल वाचनाचे लेखक आहेत रमेश राजाराम मंत्री. त्यांनी आपल्या प्रवास वर्णनामध्ये पाहिलेल्या व्हेनिस या इटलीतील शहराचे वर्णन केले आहे. व्हेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण, हवामान, निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वांचे वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केलेले आहे. तर पाहूया आपण. व्हेनिस हे जगातील पाण्यावर तरंगणारे शहर आहे. व्हेनिस या शहराचे जीवनमान व निसर्ग सौंदर्य अतिशय तरल व उत्कट शब्दात लेखकांनी वर्णन केले आहे. तेथील वातावरण व हवामान यांचे वेधक शब्दात जणू चित्रच रेखाटले आहे. हा पाठ वाचताना आपल्याला जणू असे वाटते की आपणच व्हेनिसचे दर्शन घेत आहोत. तर वाचन करूया आपण पाठ. व्हेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते. त्यामुळे रेल्वेचे 2 नौकर ऑल आऊट असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंचमधून ओरडत डब्यातून फिरत होते. त्या अमेरिकन म्हाताऱ्यांजवळ चिकार सामान होते. व्हेनिसला बिराड बदलायच्या इराद्यानं आल्यासारखे. त्यामुळे त्यांनी 2 पोर्टर्स बोलवले. मी त्या स्त्रियांचे औपचारिक आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो. स्टेशनच्या बाहेर येऊन पाहतो तर रस्ता नव्हताच. होता तो एक प्रचंड कालवा, एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा. हाच तो ग्रँड कॅनॉल. यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चीस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. व्हेनिजिया व्हेनिजिया, पियाझा पियाझा असा त्यांचा पुकार चालला होता. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ज्ञ लागत नाही. मी 250 लिरांचे बोटीचे तिकीट काढले. 100-200 प्रवासी पोटात घेऊन आमचे नाव जोरात निघाली. ते वातावरण अतिशय प्रसन्न होते. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जा-ये करत होते. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर वाहनांची धावपळ चालली होती. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या. हवेत गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनात संगीत होते आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होते. रोमला भेटलेले एक इटालियन लेखक मला म्हणाला होता, ते खरेच होते. व्हेनिस हे जगातलं एकच असं शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही. तिथं प्रत्यक्षात गेलं पाहिजे, तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथं राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय ते समजेल. मुलांनो, लेखक आपल्या व्हेनिसच्या प्रवासातील वर्णन आपल्याला सांगत आहेत. ते सांगतात की त्यांच्या प्रवासाचे अखेरचे स्टेशन म्हणजे व्हेनिस हे शहर होते आणि ते व्हेनिसला पोहोचल्याबरोबर रेल्वेचे 2 नौकर ऑल आऊट असे इंग्रजीतून आणि त्याच अर्थातून इटली आणि फ्रेंच भाषेतून ओरडत डब्यातून फिरत होते. आणि लेखकाच्या जवळ 2 अमेरिकन म्हाताऱ्या बसल्या होत्या. त्यांच्याजवळ चिक्कार म्हणजे भरपूर सामान होते. त्यांनी खूप सामान आणले होते. जणू काही असे वाटत होते की त्या म्हाताऱ्या म्हणजे व्हेनिसला आपले कुटुंब वास्तव्य करायलाच आलेल्या आहेत. त्या म्हाताऱ्यांनी 2 पोर्टर्स बोलवले. पोर्टर्स म्हणजे छोटी
पोर्टर्स म्हणजे लहान टॅक्सी आणि पोर्टर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा. आणि मुलांनो, लेखक आता 250 लिरांचे बोटीचे तिकीट काढून व्हेनिसच्या दर्शनाला निघाले. लिरा म्हणजे व्हेनिसमधील चलन. व्हेनिसमधील जे चलन आहे, जसे आपल्याकडे रुपया आहे तर तिकडे लिरा हे चलन चालते. तर लेखकाने 250 लिरांचे बोटीचे तिकीट काढले, नावेचे तिकीट काढले आणि ती नाव 200 प्रवासी घेऊन जोरात निघाली. व्हेनिसचे वातावरण अतिशय प्रसन्न होते. एका मोठ्या कालव्यावर अनेक प्रवासी वेगाने ये-जा करत होते आणि हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. आणि अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या. हवेत थंडावा होता, वाऱ्यात उत्साह होता आणि लेखकाच्या मनात संगीत होते. त्या पाण्यामध्ये तारुण्य होते. रोमला भेटलेला एक इटालियन लेखकाला म्हणाला होता की व्हेनिस हे जगातलं असं शहर आहे की त्याचे वर्णन आपल्याला शब्दामध्ये करता येणार नाही, शब्दामध्ये इतरांना सांगता येणार नाही. व्हेनिस शहराचे वर्णन करण्याकरिता प्रत्यक्ष तिथे जायलाच पाहिजे, तिथली हवा खाल्ली पाहिजे आणि व्हेनिसमध्ये राहिले पाहिजे. मग तरच तुम्हाला व्हेनिस म्हणजे काय हे समजेल. आणि लेखकाला सुद्धा हे त्या इटालियन लेखकाचे म्हणणे व्हेनिसला आल्यावर पटले होते. कारण हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे ज्या शहरात एकही मोटार नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही, ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्कीही नाही. असे हे जगातले एकमेव शहर. कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत, आहेत ते कालवे, फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल. आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा तसे हे पूल, लाडीक प्रेमळ. हा गाव म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच, तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजकाच आहे. निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या मानकांच्या ढिगासारखा हा लांबून दिसतो. मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळात घुसतात. ग्रँड कनालच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या, 4 खुर्च्यांच्या मध्ये टेबल आणि त्यावर रंगबिरंगी प्रचंड छत्री. या खुर्च्यांवर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारचे उतारू पाहून वाहून नेणाऱ्या नावांची ये-जा वाहत बसायचे. तीच गमत या नावांतून प्रवास करणाऱ्यांनाही पाहायला मिळते. डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी संथ शांत चित्रविचित्र प्रवाशांच्याकडे पाहत पुढे पुढे सरकायचे. हे शहर निरुद्योगांसाठीच आहे यात शंका नाही. कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाईगर्दी नसते. न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा महत्त्वाच्या शहरांतल्या धावपळीपासून हे शहर निवांत, सर्वस्वी व अलिप्त आहे. मुलांनो, इथे लेखक सांगतात की इटली देशातील व्हेनिस या शहरात ग्रँड कॅनाल नावाचा एक प्रचंड कालवा विस्तीर्ण नदीसारखा आहे. त्यात प्रवाशांची ने-आण करण्यासाठी अनेक लहान लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा म्हणजे बोटी फिरत असतात. या नावांमध्ये सुमारे 200 प्रवासी सहज मावतात. ग्रँड कॅनालच्या किनाऱ्यावर 4 खुर्च्यांच्या मध्ये एक टेबल व त्यावर रंगीबिरंगी प्रचंड छत्री अशी व्यवस्था असते. तिथे बसून कॉफी घेत पाण्यातील प्रवासी बोटींची ये-जा पाहण्यात मौज वाटते. नावातील प्रवासी डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या चित्रविचित्र प्रवाशांकडे बघत असतात. लेखक पुढे सांगतात की जेव्हा ते व्हेनिसला पोहोचले तेव्हा वातावरण अतिशय प्रसन्न होते. हवेत गारवा होता, वाऱ्यात उत्साह होता, मनात संगीत आणि पाण्यात तारुण्य होते. व्हेनिस हे पाण्यातले असे जगातले एकमेव अद्भुत शहर आहे. ते अवर्णनीय आहे. या शहरात मोटार नाही, वाहतूक नियंत्रक पोलीस
व ट्रॉफिक लाईट्सही नाहीत. कारण इथले सर्व रस्ते हे पाण्यातूनच असतात. त्यामुळे रस्त्यांची आवश्यकताच पडत नाही. फक्त पाण्यातून माणसे वाहणाऱ्या बोटींची आवश्यकता पडते. रस्त्यात आपल्याला अनुभवायला येणारी धक्काबुक्कीही इथे आढळत नाही. आणि खरे म्हणजे व्हेनिसमध्ये एकही रस्ता नाही, फक्त कालवे आहेत आणि त्या कालव्यांना जोडणारे पूल आहेत. व्हेनिस म्हणजे अनेक बेटांचा जणू एक पुंजकाच आहे असे वाटते. निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणक्यांच्या ढिगांसारखा हा व्हेनिस शहराचा पुंजका लांबूनच चमकताना दिसतो मुलांना. मधूनच चर्च किंवा एखादा जुना राजवाडा यांची टोके आभाळापर्यंत लांबच लांब गेलेली दिसतात. व्हेनिस म्हणजे एक निरुद्योगी शहर आहे असे म्हणायला काही हरकत नाही असे लेखकांचे म्हणणे आहे. निरुद्योगी शहर म्हणजे इथे कुणीही माणूस उद्योगी दिसत नाही, काम करताना दिसत नाही. व्हेनिस शहरातील जीवन संथ शांत आहे. इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीही घाई नसते, कसलीही गर्दी नसते, कसलेही काम नसते. शहराच्या धावपळीपासून हे शहर पूर्णपणे अलिप्त आहे. व्हेनिसचे रस्ते म्हणजे पानरस्ते असतात याची कल्पना नसलेला एक मुनीम एकदा लंडनहून व्हेनिसला विमानाने आला. रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली. व्हेनिसमध्ये पूर आला आहे, सगळे रस्ते पाण्यानं तुडुंब आहेत. परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा. व्हेनिस म्हणजे अपाट जलदर्शन. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर. एक प्रचंड उत्साह आणि उत्सव. 2 दिवसांच्या निवांत मुक्कामानंतर हे गोड, कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर सोडताना मनाला खूपच हुरहुर वाटली. पुढे लेखक सांगतात की व्हेनिसचे रस्ते म्हणजे पाणरस्ते असतात याची काही कल्पना नसलेला एक लंडनमध्ये राहणारा मुनीम एकदा व्हेनिसला आला आणि त्याने पाहिले तर व्हेनिसला सर्वत्र त्याला पाणीच पाणी दिसले आणि त्या पाण्यामध्ये तरंगणारे हे शहर आहे. त्या मुनिमाला आपल्यासारखे रस्ते, रोड कुठेच आढळले नाही. सर्वत्र पाणीच पाणी दिसून आले. मग रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी असलेले पाहून त्याने आपल्या मालकाला, त्या कर्मचाऱ्याने आपल्या मालकाला तार केली. तार म्हणजे अतिशय वेगाने पोहोचणारी पत्र. तार केली आणि तिथे लिहिले की व्हेनिसमध्ये पूर आला आहे, सगळे रस्ते पाण्याने भरलेले आहेत. परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू. तर मुलांनो, व्हेनिसमध्ये सर्वत्र पाणीच पाणी असते आणि हे काही त्या कर्मचाऱ्याला माहीत नव्हते. त्याने सरळ आपल्या मालकाला तार केली की या व्हेनिस शहरामध्ये पूर आला आहे, रस्त्यावर पाणीच पाणी आहे, तुडुंब पाण्याने रस्ते भरलेले आहेत. तर मुलांनो, बाहेरून जाणाऱ्या व्यक्तीला असे वाटते की इथे पूर आलेला आहे, पण इथे पूर आलेला नसतो. हे शहरच मुळात पाण्यात आहे. इथे रस्ते नाहीत, सर्वत्र पाणीच पाणी आहे. फक्त इथे पाण्यावरून चालणाऱ्या नावा चालतात. तर मुलांनो, व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन आहे. तुम्ही जिकडे पाहाल, जिकडे नजर जाईल तिकडे तुम्हाला पाणीच पाणी दिसेल. व्हेनिस हे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर आहे. एक प्रचंड उत्साह आणि उत्साहाचे हे शहर आहे. व्हेनिसमध्ये प्रचंड उत्साह आपल्याला आढळून येतो, प्रचंड आनंद आढळून येतो आणि नुसत्या आनंदाचे, नुसत्या उत्साहाचे हे शहर आपण म्हटलं तरी चालेल. आनंदाचे, सौंदर्याचे शहर म्हटले तरी चालेल. व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन आहे. तर मुलांनो, आज आपण व्हेनिस हे स्थूल वाचन समजून घेतले आहे. आपण व्हेनिस या इटलीतील शहराचा अनुभव घेतलेला आहे. इथे आपला पाठ संपलेला आहे. या पाठावरील स्वाध्याय लेखन आपण पुढच्या ऑनलाईन तासिकेमध्ये करूया. धन्यवाद.